नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला धतुरा उपाय सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान शिव म्हणजेच महादेव यांना अत्यंत साधे, भोळे आणि लवकर प्रसन्न होणारे देव मानले जाते। भोळेनाथ हे नावाने ओळखले जाणारे महादेव भक्तांच्या भक्तीने लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते। त्यांच्या पूजेमध्ये अनेक वस्तूंना विशेष महत्त्व आहे। भस्म, रुद्राक्ष, बेलपत्र, शमीपत्र, मोली, पंचामृत, गुलाबजल, गंगाजल आणि त्याचबरोबर धतुरा ही वनस्पती शिवपूजेची अतूटपणे जोडलेली असून धतुरा उपाय हे अनेक भक्त श्रद्धेने करतात। धतुरा म्हणजे काय? धतुरा हा महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो। महादेवाची पूजा आणि धतुरा उपाय म्हणजेच महादेवांना धतुरा अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते। महादेवांना लवकर प्रसन्न करण्यासाठी धतुरा उपाय नक्कीच करा। धतुरा अर्पण करण्याचा विधी: धतुरा अर्पण करताना ह्या गोष्टी पाळल्या जातात। धतुरा स्वच्छ धुवून घ्यावा। सोमवार किंवा महाशिवरात्रीच्या रात्रीचा किंवा प्रदोषचा दिवस अधिक शुभ मानला जातो। शिवलिंगावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी अर्पण करावे। त्यानंतर धतुरा शिवलिंगावर अर्पण करावा। त्यानंतर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा। 108 वेळा केला तर तो खूप अतिउत्तम असतो। ही पूजा मनशांतीसाठी आणि आत्मिक समाधानासाठी केली जाते। नंबर 2, संकट निवारणासाठी धतुरा उपाय कसा करावा? भक्ताच्या श्रद्धेनुसार जीवनात वारंवार येणारी संकटे, अडथळे, मानसिक अस्थिरता किंवा भीती दूर करण्यासाठी हे महादेवाची धतुरासह पूजा केली जाते। महादेव हे सहारा आणि पुनर्निर्मितीचे देव असल्याने नकारात्मक शक्ती नष्ट करून सकारात्मक ऊर्जा देतात असे मानले जाते। नंबर 3, इच्छापूर्तीसाठी धतुरा अर्पण। काही भक्त विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी धतुरा अर्पण करतात। मात्र येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की इच्छा स्वार्थी नसावी, ती कोणाचेही नुकसान होईल अशी नसावी, मनापासून केलेली भक्ती असावी। श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे। महादेव भक्तांच्या भावनेला महत्त्व देतात, केवळ वस्तूंना नाही तर। सोमवार आणि महाशिवरात्रीचे हे महत्त्व आपण बघूया। तर धतुरा उपाय हा सोमवारी आणि महाशिवरात्रीला आणि प्रदोषला विशेष प्रभावी मानला जातो। सोमवार हा शिवाचा दिवस आहे मानला जातो आणि महाशिवरात्री हे शिवशक्तीचा दिवस आहे। शिवशक्तीच्या एक्क्यांची रात्र या दिवशी धतुरा, बेलपत्र आणि जल अर्पण केल्याने भक्तांना विशेष आध्यात्मिक आणि लाभ होतो अशी श्रद्धा आहे। धतुरा उपाय करताना घ्यायची काळजी: धतुरा हे विषारी वनस्पती आहे असल्यामुळे तो कधीही सेवन करू नये, लहान मुलांच्या हातात देऊ नये, फक्त पूजेसाठीच वापरावा। कोणत्याही अंधश्रद्धेच्या अतिरेकापासून दूर राहावे। धर्माचा उद्देश माणसाला विवेकी, शांत आणि श्रद्धावनायुक्त बनवणे हा आहे। धतुरा हा बाहात काटेरी आणि विषारी असला तरी तो महादेवांना प्रिय आहे। यामागील आध्यात्मिक अर्थ असा सांगितला जातो की बाह्य रूप महत्त्वाचे नसते, अंतर्भाव शुद्ध असावा। कठीण नकारात्मक गोष्टीही योग्य प्रकारे स्वीकारल्यास कल्याणकारी ठरू शकतात। महादेव हे वैराग्य, त्याग आणि समत्वाचे प्रतीक आहे। शक्ती आणि विवेक यांचा समतोल आहे। धतुरा उपाय करताना भक्तीबरोबरच विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे। कोणतेही उपाय हे चमत्कारासाठी नसून आत्मिक बळ, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी असतात। महादेवाची कृपा म्हणजेच जीवनातील प्रत्येक समस्या त्वरित नाहीशी होणे नव्हे, तर त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळणे होय।
धतुरा उपाय आणि महादेव यांचे नाते हे केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नाही, तर ते जीवनदर्शनाशी जोडलेले आहे. महादेव आपल्याला शिकवतात की विषालाही कंठात धारण करता येते, संकटांना शांतपणे सामोरे जाता येते. त्याग आणि करुणा हाच खरा धर्म आहे. धतुरा अर्पण करताना जर शक्ती, श्रद्धा, भक्ती, श्रद्धा, नम्रता, विश्वास आणि श्रद्धावंत असेल तर तो उपाय खऱ्या अर्थाने फलदायी ठरतो. तर ओम नमः शिवाय हा महादेव सर्व भक्तांना सद्बुद्धी, आरोग्य, शांती प्रदान करो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री शिवाय नमस्तुभ्यम. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.